ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सायलीला कुसुम सांगत असते, हे बघ मला ना हे काही कळतच नाहीये, ही सगळी तुझी चुकी आहे, हा तुझ्यामुळे या सगळ्यामध्ये आता हे प्रकरण इतक्या टोकाला पोचलं आणि या सगळ्यामध्ये आता तू सगळ्यांच्या समोर सांगायला हवं होतंस ना की तुझं अर्जुन सरांवरती प्रेम आहे. सायली सांगते, कुसुमताई नको, आता या सगळ्यामध्ये मला पडायचंच नाही. घरच्यांनी या सगळ्यामध्ये इतका काही हे केलाय ना चुकीचा समज की सध्या तरी हे दिवस जाऊ दे, जरा त्यांना शांत होऊ दे, त्यानंतर मी अर्जुन सरांसोबत बोलून काय करायचं ते ठरवते. यावरती कुसुम म्हणते, सायली तुझं वागणं मला अजिबात आवडत नाहीये. हे बघ मला असं वाटतंय की मी एकदा ना मी प्रतिमा ताईंसोबत बोलते, कारण कसं आहे किती काही झालं तरी त्यांची माझी आधीपासूनची ओळख आहे. मी त्यांना तुझी बाजू नक्कीच समजावून सांगतील, त्या नक्कीच पूर्णाईला समजावतील. यावरती मग सायली म्हणायला लागते, कुसुमताई अगं नको ना, तू या सगळ्यामध्ये उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको. कुसुम म्हणते, थांब जरा सायली, तू शांत राहा, आता मी तुझं काही एक ऐकणार नाही. असं म्हणत चिडलेली कुसुम या सगळ्यामध्ये आता सायलीला दमदाटी करायला लागते. मग कुसुम इकडे प्रतिमाची भेट घेते. प्रतिमाची भेट घेतल्यावरती कुसुम तिला सांगते, प्रतिमाताई तुम्हाला सुद्धा असंच वाटतं का की सायली या सगळ्यामध्ये चुकले? प्रतिमा म्हणते, अजिबात नाही, मला कदापि असं वाटत नाही. उलट मला तेव्हा सुद्धा असंच वाटत होतं की या सगळ्यामध्ये सायलीला एक संधी देण्यात यावी. ज्याप्रमाणे अर्जुनला त्या घरात ठेवून एक संधी दिलेली आहे तशी सायलीला सुद्धा संधी द्यायलाच हवी होती. सायलीसोबत खूप अन्याय झालाय, ही गोष्ट मला पूर्णपणे पटलेली आहे. यावरती मग कुसुम सांगायला लागते, मग तुम्ही या सगळ्यामध्ये सायलीची मदत नाही का करू शकत? कारण कसं आहे ना, लग्न झाल्यावरती आज मी तिला त्या घरात घेऊन गेलेली आहे आणि या सगळ्यामध्ये मधुभाऊंना आम्हाला सगळ्यांना किती किती मनस्ताप होत आहे आणि किती त्रास होत आहे ही फक्त गोष्ट आम्हीच समजू शकतो. त्यावरती मग मात्र इकडे प्रतिमा म्हणते, नाही कुसुम तू काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्या पाठीशी. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी सायलीला या सगळ्यामध्ये काही होऊ देणार नाही. मी पूर्णाईला बोल. कुसुम सांगायला लागते, खरंच तुम्ही पूर्णाईंसोबत बोलाल का? यावरती प्रतिमा म्हणते, तू काळजी करू नकोस, मी पूर्णाईशी बोलून घेईन, तिला सगळा प्रकार मी समजावून सांगेन आणि सगळा प्रकार समजावून सांगितल्यानंतर मग मात्र तिला मी या सगळ्यामध्ये सायलीला पुन्हा एकदा संधी देण्याची विनंती करेन. यावरती कुसुम आता प्रतिमाचे आभार मानते आणि घरी येते. मग प्रतिमा पूर्णाईकडे येते. पूर्णाईकडे आल्यावरती प्रतिमा सांगते, पूर्णाई मागच्या वेळेला मी माझ्या एका मुलीसाठी तुझ्याकडे मागायला आले होते. मी सायलीला मनापासून माझी मुलगीच मानते, ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एक वेळ प्रियाला या सगळ्यामध्ये मी मुलगी मानण्यासाठी म्हणजेच तन्वीला मुलगी मानण्यासाठी मी उशीर केला होता, पण सायलीला मी सगळ्यात पहिले माझी मुलगी मानलं होतं. मी तिला तसं म्हटलं सुद्धा होतं. मग एका मुलीसाठी मी तुझ्यासमोर हात जोडले, तसंच मला दुसऱ्या मुलीसाठी पण तुझ्यासमोर हात जोडायचे आहेत. मला माहिती आहे सायलीने तुझी खूप खूप फसवणूक केली पूर्णाई, असं तुला वाटते, पण तिची सुद्धा काहीतरी बाजू असू शकते ना. आणि ज्याप्रमाणे सायलीने ही फसवणूक केले त्याचप्रमाणे अर्जुनने पण फसवणूक केले ना. मग सायलीला एकटीला तुम्ही घराबाहेर काढलं आणि या सगळ्यामध्ये अर्जुनला जर घरात ठेवलं तर ही तिच्यासोबत खूप मोठी अन्याय आहे ना. तिला या सगळ्यामध्ये समान न्याय मिळालाच पाहिजे. काहीही झालं तरी सायली हा न्याय डिझर्व करते आणि काहीही झालं तरी मी एक आई म्हणून तिला न्याय मिळवून देणार. कारण ना सायलीने मला या घरामध्ये आणि म्हणून मला वाटते जर या घरात मी तुझ्या समोर आहे तर ती फक्त आणि फक्त सायलीमुळे. सायलीला या सगळ्यामध्ये आता मला एक कधीतरी संधी मिळाली तर मी सायलीची सगळी मदत करेन असं मी मनाशी ठरवलं होतं. ती संधी मला असं वाटते आज आहे. आज मला पूर्णाई तू एकच वचन दे, सायलीला तिचं म्हणणं ऐकून घेण्याची तू एक संधी देशील आणि ज्याप्रमाणे तुम्ही अर्जुनला या घरात स्थान दिले तसं तिला घरात स्थान नको, पण तरीसुद्धा तिची बाजू तुम्ही घ्यावी असं माझं मत आहे. पूर्णाई म्हणते, प्रतिमा हे बघ तू न भोळी आहेस, तू या सगळ्यामध्ये या गोष्टी समजत नाहीस. आमच्यासोबत जी फसवणूक झाली ना, पूर्णाईला आता खूप वाईट वाटत असतं की सायलीवरती विश्वास ठेवला त्याचं. त्यावरती प्रतिमा सांगते, पूर्णाई मी जे बोलते ते ऐक. ज्याप्रमाणे अर्जुन चुकलाय, अर्जुनला तुम्ही काय शिक्षा दिलीत का? कारण तो तुमचा आहे म्हणून. आणि
सायली परकी कोणाची आहे का? सायली अनाथ आहे म्हणून का? तिला जर का तिचे आई वडील असते कदाचित तर या सगळ्यामध्ये तिला गरज पडली असते का? तुमच्या इथे अशा पद्धतीने राहण्याची तिचे आई वडील जर तिच्या पाठीशी ठामपणे उभे असते तर या सगळ्यामध्ये तिने लग्न केलं असतं का अर्जुनसोबत? अगं काहीतरी तिचा विचार करा. या सगळ्यामध्ये तिने कधीही तोंड उघडला नाही. म्हणजे आता अर्जुन तिच्यासोबत घर सोडून जायला निघाला होता, पण तिने अर्जुनला थांबवलं. यातच तिचा चांगुलपणा तुला कळतोय का? तिचा किती चांगुलपणा या सगळ्यामध्ये आहे तो. आणि तुम्ही तिला या सगळ्यामध्ये गृहीत धरताय. नाही पूर्णाई, हा अन्याय आहे. मला असं वाटतंय एक संधी तिला मिळावी. तू तिला नको घरी आणूस. तिची काय बाजू आहे ती तरी ऐकून घे. तिला या सगळ्यामध्ये समजून तरी घे. तिचं काय म्हणणं आहे ते ऐकून घे. तिची काय मजबुरी आहे ती समज. असं सगळ्यांनी तिला धुडकावून लावलेलं मला चालणार नाही. मी तिच्या पाठीशी ठाम उभी राहणार आहे. मी आज सायलीला भेटायला जाणार आहे आणि तिला सांगणार आहे की पूर्णाई तुझी भेट घेईल. सांगू ना, पूर्णाई आता आपल्या मुली पुढे हतबल होते. प्रतिमा, मी ही गोष्ट कधीच विसरणार नाही की सायलीने या सगळ्यामध्ये तुझी आणि माझी भेट घडवून आणली. आणि ही तुझी आणि माझी भेट घडवून आणल्यामुळे मी तुला अंतर नाही देणार. मी तिची बाजू समजून घेईन तुझ्यासाठी. फक्त तिने तुझी माझी भेट घडवली या कारणासाठी आणि तिने तुला आणि मला एकत्रितपणे आणले या कारणासाठी आणि तुझ्या म्हणण्यासाठी. असं म्हणत पूर्णाई सायलीला भेटायला तयार होते. तोपर्यंत इकडे आता सायलीला भेटायला प्रतिमा येते. प्रतिमा तिला त्याच देवळात भेटते ज्या देवळामध्ये सायली मधुभाऊंना भेटलेली असते. प्रतिमा तिकडे येते आणि म्हणते, सायली, कुणीही तुझ्यावरती विश्वास ठेवो न ठेवो, माझा तुझ्यावरती पूर्णपणे 100% विश्वास आहे. काहीही झालं तरी सुद्धा मी तुला अंतर देऊ शकत नाही आणि मी तुझ्यावरती विश्वास ठेवते कारण तू कधीही चुकीचं करणार नाहीस. यावरती सायली आता रडायला लागते आणि प्रतिमा, त्या तुम्ही एकमेव आहात माझ्यावरती विश्वास ठेवणाऱ्या. खरंच मला या सगळ्यामध्ये तुमच्याबद्दल खूप आपुलकी वाटते. तुम्ही या सगळ्यामध्ये मला किती प्रेम करताय हे मला दिसते. यावरती आता इकडे प्रतिमा म्हणते, मी पूर्णाईला या सगळ्यामध्ये सांगितलेलं आहे की ती तुझी भेट घेईल. तुझी भेट झाल्यावरती या सगळ्यामध्ये ती आता तुला या सगळ्यामध्ये एकदा संधी देईल. तुझी जी काही बाजू आहे ती तू तिला सांगायची. असं म्हटल्यावरती मग मात्र सायली आता सांगायला लागते, ठीक आहे. पण यावरती प्रतिमा म्हणते, तू मला सांगू शकतेस बाळा, काय तुझं प्रॉब्लेम आहे? सायली म्हणते, काही नाही, मला आयुष्यात एकच असं माझं असं नातं आहे, ते म्हणजे मधुभाऊंचं एकच नातं असल्यामुळे आता ते नातं जर माझ्यापासून तुटलं तर मला या जगात कोणीच राहणार नाही. आणि याच कारणासाठी मी हा इतका मोठा त्याग करायला तयार झाले. माझ्यासाठी सुद्धा ही गोष्ट सोपी नव्हती. एका कोणत्याही स्त्रीसाठी ही गोष्ट सोपी नसते. यावरती प्रतिमा सांगते, तुला न्याय मिळणार, पूर्णाई तुझी भेट घेणार. असं म्हणत आता पूर्णाई आणि सायलीची भेट ठरते. मग इकडे पूर्णाई सायलीची भेट घेते. सायलीला पूर्णाई सांगते, हे बघ, मी प्रतिमाच्या खातर इकडे फक्त तुला भेटायला आलेली आहे. तुझी जी काही बाजू आहे ती ऐकायला. पण मला नाही वाटत की तुझी बाजू ऐकल्यावरती या सगळ्यामध्ये माझं मन बदलेल किंवा काही वेगळी गोष्ट होईल. फक्त मला प्रतिमा बोलली या कारणासाठी मी इथे आलेली आहे. बोल, तुझी जी काही बाजू असेल ती ऐकायला मी तयार आहे. असं म्हणत इकडे आता सायलीला पूर्णाईने संधी तर दिलेली असते, पण संधी देऊन तिने मनामध्ये मात्र आता समज पक्का ठेवलेला असतो. काहीही झालं तरी सायलीचं म्हणणं काही ऐकायचंच नाही. त्यामुळे सायली तसं बोलूनही काही फायदा नसतो. पण सायली सांगायला लागते, पूर्णाई, मी खरं सांगू तर मी तुमची फसवणूक केली ही गोष्ट मला खूप टोचत होती. याआधीसुद्धा मी 2 वेळेला सांगण्याचा प्रयत्न केला, पण अर्जुन सरांनी मला थांबवलं आणि त्यानंतर मी स्वतःच ही गोष्ट सांगितली नाही. कारण हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मला संपवायचं होतं. खरं तर आमचं 1 वर्षानंतरचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपणार होतं. पण हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आम्ही वाढवलं कारण आम्हाला एकमेकांच्या विषयी प्रेम वाटायला लागलं होतं आणि त्यामुळे आम्ही हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाढवलं आणि आमचं प्रेम व्यक्त करून झाल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये आम्ही तुम्हाला ही गोष्ट सांगणार होतो. पण तोपर्यंत हा सगळा असा प्रकार घडला. तुम्हाला माझं म्हणणं खरं वाटेल, खोटं वाटेल,
पण हे सगळं असंच आहे. पूर्णाई म्हणते माझ्या अनुभवी नजरेला तुमच्या दोघांच्या डोळ्यामधलं प्रेम हे कधीही लपलं नव्हतं. हे प्रेम माझ्या समोर येत होतं, पण तरी सुद्धा हा जो काही प्रकार घडला तो खूप निंदनीय आहे आणि त्यासाठी मला वाईट वाटतं. सायलीला पूर्णाई म्हणते ठीक आहे, तुझं जर का अर्जुनवरती प्रेम आहे तर मी तुला एक संधी देते. या संधीमध्ये जर तुम्ही दोघं जण खरे उतरलात तर मी तुला एक्सेप्ट करेन. असं म्हणत पूर्णाई सांगते मी तुला एक संधी देते. या सगळ्यामध्ये तू पुन्हा लग्न करून आमच्या घरात ये. कुठेतरी पूर्णाईला सायलीबद्दल प्रेम, आपुलकी, माया ही असतेच. त्यामुळे ती सांगते तू आमच्या घरात ये, वर्षाच्या आत घरात पाळणा हलवू दे. त्याच वेळेला मी मान्य करेन की तू आणि अर्जुन खरे नवरा बायको आहात. फक्त आणि फक्त या सगळ्यामध्ये तुम्ही दोघांनी हे लग्न कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणून नाही केलंय. असं म्हटल्यावरती सायली सांगते मी अर्जुन सरांसोबत बोलेन आणि त्यानंतर तुम्हाला कळवते. पूर्णाई म्हणते का हा निर्णय तू नाही घेऊ शकत? यावर सायली म्हणते माझ्या बाजूने याला जरी होकार असला तरी तरी मला अर्जुन सरांशी बोलायला पाहिजे. पूर्णाई म्हणते तू बोल किंवा मी बोलेन, आपण ठरवूया. मग पूर्णाई अर्जुनच्या इकडे येते. अर्जुन, मी सायलीला हे सांगितलंय. मी सायलीला सांगितलंय की तुमचं लग्न लावून देईन, पण वर्षाच्या आत या सगळ्यामध्ये पाळणा हल्ला पाहिजे, तरच मी तुमचं नातं खरं मानेन. यावरती अर्जुन म्हणतो सायली काय म्हटल्या? पूर्णाई म्हटल्या सायली तयार आहे, तुझं काय? अर्जुन म्हणतो मी सुद्धा तयार आहे. यावरती आता इकडे अर्जुनला पूर्णाई सांगायला लागते जा मग सायलीला घरी घेऊन ये. असं म्हटल्यावरती सायलीला आणण्यासाठी कल्पना सगळेजण आलेले आहेत. आता सायलीला आणण्यासाठी पुन्हा लग्न, पुन्हा ही सगळी अट मान्य करून सायली सुभेदारांच्या घरामध्ये कशी प्रवेश करणार आणि सायलीने ही अट मान्य करून योग्य केलं का? अर्जुन सायली ही अट पूर्ण करू शकतील का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की